ओके. पारू, अगं तुझं गिफ्ट तरी घेऊन जा. काय गे, आवडलं नाहीये का हे गिफ्ट? पारू अगं काय डोंट वरी, आपण पारूसाठी काहीतरी स्पेशल गिफ्ट घेऊया. ओके. आदित्य, तुला तर माहीतच असेल ना पारूला काय आवडतं ते. अरे आपल्याला माहिती आहे ना तिला काय आवडतं. आपण करू मॅनेज. हां, या आपण करूया मॅनेज. मामा प्लीज या. सावित्री आत्या, पारूला काय गिफ्ट दिलंय बघते. आज संध्याकाळपर्यंत हे पैसे मी महाराजांना नेऊन देतो. एकदा का त्यांनी पारूच्या घरशांतीची पूजा केली ना, मग माझ्या पोरीच्या लग्नातील सगळे अडथळे दूर होतील. तिचं आयुष्य मार्गी लागल. बाहेर एवढे पैसे कशा पायी? नाही म्हणजे काही अडचण आहे का? हा नाही म्हणजे मला अडचण नाहीये. माझ्या एका मित्राला अडचण आहे. त्याला पाहिजे उधार. त्याची बायको ऍडमिट आहे ना. त्या हॉस्पिटलचं बिल भरायचंय. हा म्हणजे त्या काशीनाथ काकांना पाहिजेत का? त्यांची बायको आजारी आहे माहित आहे मला. हा तेच त्यांनाच द्यायचे. कसं आहे ना, असं आडल्या नडल्याला आपण मदत करायला पाहिजे. आणि हा पारू, ते जर कुठं रस्त्यात तुला भेटले ना, तर ह्या पैशांबद्दल त्यांना काही विचारू नका. वाईट वाटेल त्यांना. चल मी येतो जाऊ. आता आदित्य बाबांचं लग्न होणार, मग तुझं लग्न होणार. सगळं कसं छान होईल. त्या घरात एक मुलगी येईल आणि या घरात एक मुलगी जाईल. चल आलो. तुला माहितीये काय झालं? आदित्य किर्लोस्कर, अहिल्य आणि श्रीकांत किर्लोस्करांचा मुलगा, किर्लोस्कर ग्रुप ऑफ कंपनीजचा CEO, त्याला प्रपोज केलं. तुझी बहीण तुझ्या अपमानाचा बदला घेणार. ज्या लोकांनी तुझी ही अवस्था केली त्यांना ठरवून संपवणार. माझी एंट्री झाली आहे त्या घरात आणि त्याच्या आधी मी कामही सुरू केलंय माझं. मला खरंच खूप आवडेल माझ्या हातून तुम्हाला सगळ्यांना खाऊ बनवून घालायला. किचन कुठे आहे? इकडे आहे. ओके, आलेच मी. त्या मकरंदला मी अहिल्याला मारायची सुपारी दिली होती.
कसं काम करू शकला नाही एवढंसं? पारू, अक्कल हुशारीने वाचवलं त्या अहिल्याला. मकरल पकडला गेला आणि पोलीस माझ्यापर्यंत पोहोचू नये म्हणून मी मारून टाकलंय का मुलीला. माझा बिझनेस सेटल्ड आहे. मी फक्त तुझ्यासाठी येते आणि ती अहिल्या स्वतःला बिझनेस वर्ल्डची महाराणी समजते. संपवणार, उद्ध्वस्त करणार, रस्त्यावर आणणार. प्लॅन फिसकटवला ना तुझा. आदित्यने त्रास दिला तुला. भोगावं लागणार. तुझ्या पायाशी आणणार. प्रॉमिस. माझ्या बहिणीला रडवलं